नमस्कार मित्रांनो, गॉड इज एव्हरीथिंग या चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. आज आपण बघणार आहोत नवनाथ चरित्र व कथेचा अध्याय 18वा, ज्याचं नाव आहे गोपीचंद बहिणीच्या राज्यात तिचे देहावसान व पुन्हा संजीवन. तर चला मग सुरू करू. जालंधरनाथ गुरुच्या आज्ञेप्रमाणे गोपीचंद राजा वैराग्याने तप करण्यासाठी बद्रिकाश्रमास जात होता. वाटेने जात असता भिक्षा मागून तो आपला उदरनिर्वाह करीत होता. गोपीचंद राजा बैरागी झाला ही बातमी सर्वत्र पसरली. ही बातमी जो कोणी ऐके तो म्हणे, असा नीतिमान राजा पुनः होणार नाही. व राजाने वैराग्य घेतल्याचे ऐकून हळहळत असे. तो वाटेने जात असताना ज्या ज्या ठिकाणी जाई तेथील लोक त्याला तिथे राहण्याचा आग्रह करीत, परंतु तो त्यांच्या आग्रहाकडे न लक्ष देता पुढे जात होता. काही दिवसांनंतर फिरत फिरत तो गौडबंगाल देशातून कौलबंगाल देशात आला. त्या देशात पौलपट्टण शहरात त्याची बहीण चंपावती राहत होती. चंपावती ही तेथील राजा तिलकचंद यांची सून होय. राजा तिलकचंदही गोपीचंदाप्रमाणे ऐश्वर्य संपन्न होता. त्याची भांडारे द्रव्याने ठासून भरलेली होती. अशा मोठ्या राजघराण्यातील चंपावती सासूरवाशीन होती. चंपावती आपले दीर, ननंदा व भाऊजींना देवाप्रमाणे पूज्य समजत असे. तिचा सासरा हा महाप्रतापी होता. सासूसुद्धा फार हुशार स्त्री होती. त्या सर्वांना गोपीचंदाने वैराग्य दीक्षा घेतली असल्याची बातमी कळली. त्यावर ते सर्वजण म्हणू लागले की गोपीचंद हा अगदी दुर्बळ आहे. त्याने निष्कारणच राज्याचा त्याग करून वैराग्य स्वीकारले आहे. आता घरोघरी भिक्षा मागत फिरत आहे. क्षत्रिय धर्मात जन्म घेऊन सुद्धा भीक मागण्यापेक्षा मरण पत्करावे. गोपीचंदाने बैरागी होऊन कुलाला बट्टाच लावलेला आहे व आमच्याही तोंडाला काळिमा फासला आहे. तसेच लोकांमध्ये आमची मानहानी सुद्धा केलेली आहे. आता आपल्याला लोकांना हे काळे तोंडच दाखवावे लागत आहे. त्यापेक्षा हा वेडा पिसाच जन्मल्यावर ताबडतोब मेला असता तरी बरे झाले असते. आणखीही अनेक प्रकारे त्यांनी गोपीचंदाला दोष लावले. त्यांचे हे असे बोलणे ऐकून बिचाऱ्या चंपावतीस फारच दुःख होई व ते पाहून तिला तिच्या जावा व ननंदा जास्तच हिणवीत असत. गोपीचंद फिरत फिरत त्याच नगरात येऊन पोहोचला व पाणी असलेली जागा पसंत करून तेथेच श्रीहरीचे भजन करत बसला. गोसावी झाला असल्याने तो फारच तेजस्वी दिसत होता. तो तेथे बसला होता त्यावेळी तिथे चंपावतीच्या काही दासी अचानक आल्या व त्यांनी गोपीचंदाला पाहिले. त्याला ओळखून त्या ही बातमी चंपावतीस सांगावयास आल्या. चंपावतीला ही बातमी सांगून झाल्यानंतर त्यांनी ती बातमी इतर सर्वांना सांगितली. राजा तिलकचंदाला गोपीचंद तेथे आला या गोष्टीचा भयंकर राग आला व त्याला असे वाटले की लोक आता आम्हाला खूप नावे ठेवतील व गोपीचंदाच्या येण्याने आमची फजितीच होईल. त्यामुळे तो वाटेल तसे दोष गोपीचंदाला देऊ लागला. घरातील सर्वांवर रागवला. नंतर घरात येऊन त्याने सांगितले की आता गोंधळ करून तरी काय उपयोग आहे. गोपीचंद गावात भिक्षा मागत दारोदारी हिंडेल व लोकांना हे कळेल की तो अमक्याचा अमुक आहे, तेव्हा त्याला अगोदर येथे आणावे व आपल्या अश्वशाळेत आणून जेवू घालून गावातून एकदाच जाऊ द्या. दासींनी राजाच्या सांगण्याप्रमाणे गोपीचंदास जाऊन सांगितले की तुमची बहीण चंपावती हिने तुम्हाला भेटावयास बोलविले आहे. गोपीचंदाचा
जाण्याचा विचार अगोदरच नव्हता. परंतु आपल्या बहिणीस भेटण्यासाठी तो त्या दासींच्या बरोबर गेला. राजाच्या आज्ञेप्रमाणे दासींनी त्याला राजाच्या अश्वशाळेत नेऊन बसविले आणि राजास व राणीस गोपीचंदास आणले असल्याचे सांगितले. नंतर राणीने पात्रावर अन्न वाढून दिले व दासींना ते गोपीचंदास नेऊन देण्यास सांगितले. दासींनी गोपीचंदास सांगितले की चंपावती नंतर येणार आहे. गोपीचंदाच्या मनात विचार आला की सर्व मानपान पैशाला असतो. आता आपण बैरागी झालो आहोत, त्यामुळे आपणास शत्रू व मित्र सर्व सारखेच आहेत. म्हणून आपल्या पुढे आलेल्या अन्नाचा अपमान करू नये असा विचार करून विवेकाने त्याने शांतपणे व आनंदाने भोजन केले. राजवाड्यातील सर्व स्त्रियांनी ते पाहिले व त्यांनी चंपावतीला बोलावून आणून गोपीचंद राजा जेवत असल्याचे दाखविले. त्यांनी त्याची चंपावती समक्ष खूप निर्भत्सना केली. त्या म्हणाल्या, गोपीचंद अत्यंत निलाजरा आहे व खुशाल सोयऱ्याचे अश्वशाळेत बसून भोजन करीत आहे. अशाच प्रकारे खूपच निंदा त्यांची केली. ती सहन न होऊन चंपावती त्यांच्यामधून निघून घरात गेली व गोपीचंदाची केलेली हेटाळणी सहन न होऊन तिने स्वतःच्या पोटात खंजीर खुपसून घेतला व आत्महत्या केली. राजा गोपीचंदाने दासींना सांगितले की माझी बहीण चंपावती हिला माझ्या भेटीकरिता आणा, म्हणजे मी तिला भेटतो. त्यावर त्या दासींनी त्याला सांगितले की चंपावती आत्ता येणार नाही, तिला आम्ही रात्री आणून तुमची भेट करून देऊ व गोपीचंदास तेथे राहून दुसरे दिवशी जाण्याबद्दल सांगितले. दासींचे म्हणणे ऐकून रात्री बहीण भेटणार म्हणून त्याने राहण्याचे कबूल केले. सर्व दासी गोपीचंदापासून निघून राजवाड्यात आल्या व चंपावतीला शोधू लागल्या. त्यांना चंपावती दिसली ती मोठ्या भयानक स्थितीत. तिची ती स्थिती पाहून त्यांना फारच दुःख झाले व त्यांनी हे वर्तमान राजा व राणीसह सर्वांना कथन केले. त्यामुळे सर्वजण धावत व रडत आले. जो तो चंपावतीचे गुण आठवून रडू लागला, त्याचबरोबर गोपीचंदाला दोष देऊ लागला. थोड्याच वेळात अशी बातमी गावात पसरली की गोपीचंदाकरिता त्याची बहीण चंपावती हिने आत्महत्या केली. इकडे गोपीचंदाला राजवाड्यात चाललेला रडण्याचा गोंधळ ऐकू आला व त्याने अश्वरक्षकांना काय झाले ते विचारले. तेव्हा त्यांनी त्याला सांगितले की गोपीचंद हा गौड बंगालचा राजा. त्याने बैरागी होऊन गावोगावी भीक मागण्यास सुरुवात केली. ही गोष्ट त्याची बहीण चंपावती हिला सहन झाली नाही व तिने आत्महत्या केली. गोपीचंदाला ही बातमी ऐकून फारच दुःख झाले व आपण इथे असल्यानेच चंपावतीचा मृत्यू झाला असे म्हणून तो तिचे गुण आठवून रडू लागला. नंतर राजवाड्यातील लोक चंपावतीच्या प्रेताचे दहन करण्यासाठी घेऊन जात होते. त्यांचे बरोबर गोपीचंद जात होता. चालता चालता गोपीचंदाने मनात विचार आणला की माझ्या येण्यामुळे भावासाठी बहिणीने जीव दिला. ही गोष्ट जर अशीच राहून गेली तर माझी फारच नाचक्की होईल व ही अपकीर्ती टाळण्यासाठी आपण बहिणीला उठवून जिवंत करावे व सोयऱ्यांना नाथपंथांचा महिमा प्रत्यक्ष दाखवून द्यावा. या सोयऱ्यांनी आमची नाना प्रकारे निंदा केली आहे व अपमानही केला आहे. शिवाय त्यांचा ग्रह असा झाला आहे की आमच्यात काहीच सामर्थ्य नाही, तरी यांना आपला प्रताप दाखवावा असा विचार मनात येताच तो स्मशानात बहिणीच्या प्रेताजवळ येऊन म्हटला, कृपा करून मी सांगतो ते ऐका. तुम्ही प्रेताचे दहन करू नका. मी माझे गुरु जालंधरनाथांना येथे आणतो व प्रेत उठवितो.
मी तिचा प्रत्यक्ष बाहू इथे हजर असताना बहिणीचे प्राण निष्कारण वाया जाऊ नयेत. व असे घडले तर नाथपंथांचा मोठेपणा काय राहील? परंतु राजाच्या बोलण्याकडे कोणीच लक्ष न देता म्हणू लागले, मेल्यानंतर कोणीच पुनः जिवंत होत नसते. व असे अनेक दाखले गोपीचंदास दिले. त्यावर गोपीचंदाने त्यांना सांगितले, आत्तापर्यंत असे घडले आहे हे खरे आहे, परंतु माझ्या गुरूंचा प्रताप फार मोठा आहे. त्याचे वर्णन करावयास सरस्वती सुद्धा थकेल. माझ्या गुरूंनी त्यांचा शिष्य कानिफ याच्यासाठी सर्व देवांना पृथ्वीवर आणले होते. मी स्वतः त्यांना घोड्याची लीद घालून खाचेत पुरले होते व 11 वर्षांनी बाहेर काढले. तेव्हा ते जसेच्या तसे बाहेर आले. गोपीचंदाने पुनः पुनः त्यांना विनंती केली की प्रेताचे दहन करू नका, फक्त 4 दिवस प्रेताचे जतन करा. मी गुरु जालंधरास येथे आणून चंपावतीस जिवंत करतो. परंतु कोणीच त्याचे ऐकले नाही व त्यांनी चंपावतीचे प्रेतास चितेवर ठेवून अग्निसंस्कार करण्यास सुरुवात केली. तोच गोपीचंदही चितेवर बसला व म्हणाला, चंपावतीबरोबर माझेही भस्म होऊ देत. माझे भस्म झाल्यानंतर जालंधर गुरु भयंकर रागवतील व त्यांच्या क्रोधाग्नीत या सर्व नगराची व तुमच्या सर्वांची राख रांगोळी करतील. राजा तिलकचंद गोपीचंदाचे हे भाषण ऐकून फारच रागवून म्हणाला, गुरुच्या सामर्थ्याची एवढी शेखी करतोस तर तू आम्हाला चमत्कार दाखव. 4 दिवसपर्यंत आम्ही प्रेताचे दहन करत नाही. गोपीचंदाने प्रेत खात्रीने उठविण्याचे कबूल केले व गुरूंना दाखविण्यासाठी प्रेताचा डावा हात चंपावतीच्या नवऱ्याने तिलकचंदाच्या सांगण्याप्रमाणे काढून दिला. तो हात घेऊन गोपीचंद गौडबंगालला जालंधरनाथांना आणण्यासाठी चालू लागला. गोपीचंद लांब गेल्याबरोबर इकडे प्रेताचे दहन करण्याची तयारी केली गेली. 4-5 कोसांवर गोपीचंद आला तेवढ्यातच हा प्रकार झाला व ताबडतोब जालंधरनाथाचे ध्यानी आला व ते स्वतः तिकडे जाण्यास निघाले. कारण जर गोपीचंद इकडे आला तर घोटाळा होईल. जालंधराने कपाळी प्राणास्त्राची विभूती लावली. नैषध राजपुत्राखेरीज दुसऱ्या कोणालाच हे अस्त्र पृथ्वीवर माहीत नव्हते. जालंधरनाथास हे अस्त्र मिळाले होते. प्राणास्त्रांची विभूती लावताच जालंधरनाथ क्षणभरातच 100 कोस गेला व गोपीचंदाला भेटला. गोपीचंदाने जालंधराच्या पाया पडून सर्व हकीकत कथन केली. गोपीचंदाने सांगितलेली हकीकत ऐकून जालंधराने चंपावतीस उठविण्याचे वचन गोपीचंदाला दिले व गोपीचंदासह तो पौलपट्टनास राजवाड्यात आला. तेथे सर्वजण शोक करीत बसले होते. तिलकचंद या दोघांना पाहून सामोरा गेला. जालंधरनाथाच्या पाया पडून त्याला कनकासनावर बसविले व तो समोर उभा राहिला. तिलकचंदाचे हे आदरातिथ्य कुभावतेने व मानभावीपणाने आहे हे जालंधरनाथाच्या लगेच लक्षात आले. तो राजास म्हणाला, राजा, चंपावतीचे तेज ह्या घरात लोपले गेले. ती या घरात शोभत नाही. असे म्हणून त्याने गोपीचंदाकडून चंपावतीचा हात मागून घेतला व त्यावर संजीवनी मंत्र म्हणून भस्म लावले व चंपावतीस हाक मारली. त्याचबरोबर ती उठली व जालंधरनाथाच्या पाया पडली. ज्याप्रमाणे शुक्राचार्याने कवास उठविले होते त्याचप्रमाणे जालंधरनाथाने चंपावतीस उठवले. हे पाहून सर्वजण जालंधरनाथांच्या पाया पडले, परंतु ते प्रेत स्मशानातल्या क्षणिक वैराग्यासारखे होते. त्यानंतर जालंधरनाथ जाण्यासाठी उभे राहिले असता तिलकचंद राजाने जालंधरनाथाच्या
पायावर डोके ठेवले व प्रार्थना करून म्हणाला, महाराज, मी अज्ञानी व पतित आहे. राजवैभवाच्या ऐश्वर्याने मी गर्वाने गोपीचंदाला छळले व त्रासही दिला. तरी माझ्या दुष्कर्त्याच्या अपराधाबद्दल आपण क्षमा करावी व मी जो अन्याय केलेला आहे तो पोटात घालावा. असे म्हणून पुनः पायावर डोके ठेवून आजची एक रात्र येथेच वास्तव्य करावे अशी विनंती त्याने केली. मग जालंधरनाथानेही तेथे एक रात्र मुक्काम करण्याचे ठरविले. त्याने चंपावतीला स्वयंपाक करावयास सांगितला. तिला व तिच्या नवऱ्यासह भोजनास आपले पंक्तीस बसविले. चंपावतीला अनुग्रह दिला. तिला नाथपंथाची दीक्षा दिली व आपला उष्टाघास तिला दिला व चंपावतीला अमर केले. भोजनानंतर विडा खाऊन जालंधर म्हणाला, राजा गोपीचंद राज्यवैभव सोडून तपश्चर्या करण्यासाठी जात आहे. राजाचा मुलगा मुक्तचंद हा अज्ञान आहे. तेव्हा तुम्ही गोपीचंदाचे राज्यावर देखरेख ठेवा. तुम्ही महापराक्रमी आहात हे सर्वांना ठाऊक आहे. त्यामुळे कोणीच शत्रू उभा राहणार नाही. मी स्वतः 6 महिने तेथे राहून व्यवस्थित बंदोबस्त करीन, परंतु त्यानंतर मला तेथे राहणे शक्य नाही. म्हणून तू मुक्तचंदाला लागेल ती मदत दे. त्याचे व त्याच्या राज्याचे संरक्षण कर. तिलकचंदाने जालंधरनाथाची आज्ञा मनापासून मानली. त्यानंतर त्या रात्री तेथे राहून दोघेही मार्गस्थ झाले. गोपीचंदाने जालंधराच्या पाया पडून तीर्थयात्रेस जाण्यासाठी निरोप घेतला. इकडे जालंधरनाथ हेलापट्टणला गेला. ते दोघेजण जाण्याच्या वेळी तिलकचंद राजा त्यांना पोहोचविण्यासाठी गेला होता. बदरिकाश्रमास जाऊन गोपीचंद राजा तपश्चर्या करू लागला. जालंधराने हेलापट्टणास 6 महिने राहून मुक्तचंद याला अनुग्रह दिला व कानिफासह 12 वर्षांनी फिरत फिरत बद्रिकाश्रमास येऊन पोहोचला. तेथे गोपीचंदाला भेटला. गोपीचंदाच्या तपाचे उद्यापन करण्यासाठी जालंधराने सर्व दैवते आणली होती. जालंधराने गोपीचंदास सर्व विद्या शिकवल्या व सर्व देवतांकडून गोपीचंदास वर देवविले. आणि या ठिकाणी अध्याय 18 समाप्त होतो. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत अध्याय 19. धन्यवाद.